काय करतेस अशी निरखून काय शोधतेस? मी कॉकरोच शोधते. ई त्याचं काय करणार आहेस? नाही, मी म्हणाले आज तळून खाऊया. काही काय बोलताय? म्हणजे माया, तुला जे आवडत नाहीत त्यांना तू मारून टाकतेस. हो, तुम्हाला माहित नाही आहे का? आणि हा तर तसाही कॉकरोच आहे. काय फरक पडतो? पण माया, तू सुद्धा कोणासाठी तरी कॉकरोच असूच शकतेस. सासूबाई प्लीज, काही काय बोलताय? हा, काही कशालाही सिम्बॉलिकली जोडताय. सकाळपासून तुम्हाला कोणी भेटलं नाही का? अगं आज तो मांत्रिक होता. हो हो मुला. सॉरी सॉरी सॉरी. गॅसवाला येणार आहे ना उद्या. तो काहीतरी विचित्रच बोलत असतो, ते आठवलं मला पटकन. काय झालं? दिसला 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 दिसला. पुढे तिकडे शांत राहा. हालू नको, बस हालू नको. ये पाच कापडच मीरा, काय करतेस तू? हा, तू काही जेवणात स्प्रे मिक्स करत होतीस? मी जेवणात फिक्स. अथर्व, मी कॉकरोच मारण्याचा प्रयत्न करत होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव अथर्व, यू शुड बी ग्रेटफुल टू मी. कळलं? त्या दिवशी माझ्यामुळे तुझ्या आईचा जीव वाचलाय. तर मी नसते ना, तर त्या पालीचं विष तुझ्या आईच्या पोटात गेलं असतं आणि तुझी आई या जगात नसती. तो माझ्यावर हे आरोप करण्यापेक्षा माझे आभार मानायला हवेस तू. कळलं? जाऊ दे ग. यांना उपकाराची जाणीवच नाहीये. ह्यांच्यासाठी किती काही करा, शून्य किंमत असते. आता बाद झाली तुझी नाटकं. तू तर बोलूच नकोस. तुम्ही सगळे सारखेच आहात. आणि तू अथर्व, तू काय करतोयस? अथर्व, अथर्व, यापुढे या किचन मध्ये पाऊल सुद्धा ठेवायचं नाहीस. आणि याचा अर्थ असा होतो आत्या की यापुढे किचन मध्ये जे काही होईल त्याला जबाबदार फक्त तू असशील. हे बघ अथर्व, मी काही आरोपी नाहीये, त्यामुळे वाटेल ते ऐकून घेणार नाही. आणि वरणात पाल मी टाकली नव्हती आणि मला माहित नाही ती कुठून आली. मला नक्की ह्याच्यात कोणीतरी गोवण्याचा प्रयत्न करतंय. झालं तुझं? मीरा, आपल्याला त्या मंजिरीपासून सावध राहावं लागणार आहे. तिच्याकडे ज्या शक्ती आहेत त्या भयंकर आहेत अगं. ते सगळं काय होतं? ती मला खेचणारी दोरी, ती पेटी, तिथे तर माझी शक्ती काम करत नव्हती. बरं, तुझ्या गजऱ्यातून येणारा विंचू वगैरे, हे सगळं भयानक आहे. हे विचित्र आहे सगळं. ताई, मला एक गोष्ट कळत नाहीये अगं. कोणती? ताई, आजीने सांगितलं होतं की मंजिरी पहिला हल्ला करेल आणि त्यानंतर आपल्याला त्यातून मार्ग दिसेल. पण हो मीरा, पण या हल्ल्यातून मला तरी कुठलाच मार्ग सापडला नाहीये. तुला कुठला मार्ग सापडला का? अगं ताई, मी तुला हेच. ताई, आपल्या हातात जेव्हा एकमेकींचा हात होता तेव्हा मंजिरीच्या शक्ती काम करत नव्हत्या. आठवते तुला? हो हो मीरा, अगदी बरोबर. जेव्हा आपले हात एकमेकींच्या हातात होते तेव्हा ती पेटी, ते दोरी, ते सगळं नाहीसं झालं आणि मंजिरीला काहीच करता येत नव्हतं. ताई, याचाच अर्थ यापुढे आपल्या दोघींना सुद्धा एकत्र राहणं खूप महत्वाचं आहे. हो मीरा. ताई, वेदाचे बाबा खूप टेन्शन मध्ये दिसले.
मी बोलते त्यांच्याशी. हा चालेल. आलेच. हा हो, सावकाश सावकाश. मीरा म्हणाली ते खरं आहे. आम्ही दोघी जर एकत्र असलो तर मंजिरीच काय, कोणीच आम्हाला काही करू शकणार नाही. वेदाचे बाबा, काय झालंय? तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय. ती माया ना आपल्या सगळ्यांसाठी धोका आहे. तिला या घरात ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. ठीक आहे, मला सांगा तुमच्या डोक्यात नक्की काय आहे? माझ्या डोक्यात एक विचार आला होता की आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे आता नर्मदा आत्या यात इन्व्हॉल्व्ह झाली आहे आणि गोष्टींचा अजूनच गुंता झालाय. सो पण मला गॅरंटी की नर्मदा आत्याला ना मायाच कंट्रोल करते, मॅनिप्युलेट करते. नर्मदा आत्यामुळे बाबांचे हात बांधले गेलेत आणि बाबांमुळे माझे. सो काहीच करता येत नाही. वेदाचे बाबा, तुम्हाला आपल्या माणसांची किती काळजी वाटते हे मला दिसतंय. पण या घरात जर सगळ्यात धोकादायक कोणी असेल ना तर ती तुमची आई आहे. मार्जारी, ती अंबिका कशी वाचली ती? मी तिला पेटीत कैद केलंच होतं, पण तेवढ्यात ती मीरा तिथे आली आणि तिला वाचवलं. आणि त्यांनी माझ्यावर सुद्धा हल्ला केला. कसं शक्य आहे? नाही, असं असेल तर कालछाया कवच याचा काय उपयोग आहे? मी साधं एका आत्म्याला सुद्धा पेटीत कैद करू शकणार नसेल तर. हे सुरक्षा कवच आहे. तू आत्म्याला कैद करू शकली नाहीस, पण तुझ्यावर झालेल्या हल्ल्यात वाचलीस. तिथे कालछाया कवच कामी आले. तुला आता अंबिका आणि मीरा एकत्र नसताना पुन्हा प्रयत्न करावा लागेल. म्हणजे त्या दोघी एकत्र आल्यावर मी काहीच करू शकणार नाही. कारण कदाचित महागौरीने त्यांना ही शक्ती दिली असेल. पण मग आपण त्यांना हरवणार कसं? तुला त्यांना हरवायचं नाहीये. तुला या सगळ्यात एक गोष्ट विसरून चालणार नाही. म्हणजे रे, कुठली? आता आपल्यासाठी मीराला मुलगी होणं महत्वाचं आहे.